माहूर तालुक्यात आजही बऱ्यापैकी शिल्लक असलेल्या जंगलात वाघ, अस्वल यासारख्या हिंस्र प्राण्यांची संख्या मोजकीच असली तरीही रोही, रानडुक्कर व हरणीची संख्या मात्र भरपूर प्रमाणात आहे। त्यांच्या रक्षणासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून गरजेनुसार निधीची सुद्धा तरतूद केली जात आहे। मात्र गेल्या काही वर्षापासून या वन्य प्राण्यांचा मानव वस्तीकडे येण्याचा ओघ वाढल्याने पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे। शिवाय अस्वलांच्या हल्ल्यातही काही शेतकऱ्यांनी आपला जीवही गमावला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत। यातील बहुतांश प्राणी हे पाण्याच्या शोधात वस्तीकडे धाव घेत असल्याची बाब त्या घटनेने निष्पन्न झाली आहे। 27 ऑक्टोबर रोजी शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदर्शन नाईक व उद्योजक नितीन कन्नलवार हे वज्रा येथील वाई बाजारकडे येत असताना वाटेत त्यांना पाण्यासाठी व्याकुळ झालेले रोहाचे पाडत जखमी अवस्थेत आढळले। त्यांनी वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला वाई बाजाराच्या पशु दवाखान्यात दाखल करून त्यांना जीवनदान दिले। जखमी अवस्थेत व पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या रोईच्या पडसाला शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदर्शन नाईक व त्यांचे सहकारी नितीन कन्नलवार यांनी जीवनदान दिले। वनोरा शिवारात अंदाजे 2 महिन्यांच्या तडफडणाऱ्या या पडसाला सुदर्शन नाईक व नितीन कन्नलवार यांनी आपली गाडी थांबवून जवळच्या वस्तीतून पाणी व दूध आणून पाजले। लागलीच वनोरा बीटच्या वनकर्मचारी मीना भुजबळ यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली। या सर्व मंडळीने पडसाला तातडीच्या उपचाराची गरज असल्याने वाई बाजार येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले। वैद्यकीय पशु कर्मचारी खैरे यांनी त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्या पडसाला मीना भुजबळ यांनी आपल्या घरी नेले। या पावसाळ्यात भरपूर पाऊस झाल्या कारणाने बिनधास्त न राहत्या वन विभागाने जंगलात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी सुदर्शन नाईक यांनी मागणी केली। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।